समोर तुम्ही पाहताय मुरमाडचा जो ओव्हरब्रिज आहे त्याचं काम चालू आहे राईट साईडला. आणि म्हणजे आता तुमचं मुरमाडमध्ये देखील टाइम वेस्ट होणार नाही, कारण मुरमाडवरून ओव्हरब्रिज होतोय. दुसरी गोष्ट अशी, जर तुम्ही पुढे विरार साईडला जायचं असेल तुम्हाला, तर या रोडने तुम्ही डायरेक्ट जो JNPT विरार एक्सप्रेसवे झाला आहे त्या रोडने पुढे जाऊ शकता. आणि तो पुढे समृद्धीला कनेक्ट करणार आहे, अशी कनेक्टिव्हिटी होते. आणि इकडे पुढे JNPT पर्यंत जाणार. म्हणजे तुम्ही जर नवी मुंबई असेल किंवा JNPTचा परिसर असेल तर आता तुम्हाला कल्याणवरून जाण्याची गरज नाही. तर तुम्ही इथे टिटवाळ्याचा पुढचा एक स्टॉप आहे, तिकडून राईट घेतलं की टिटवाळा जातो. त्याच्यात थोडं पुढं गेलं की तुम्हाला हायवे लागतो, एक्सप्रेसवे, विरार JNPT एक्सप्रेसवे. त्याने तुम्ही राईटला गेलात तर तुम्ही विरार साईडला जाता, आणि लेफ्टला गेलात तर JNPT नवी मुंबई पनवेल साईडला तुम्ही जाऊ शकता बदलापूरवरून. तर तो कनेक्टिव्हिटी आज तुम्हाला तो रोड दाखवेल मी तुम्हाला. आता मुरमाड आहे, मुरमाड नंतर आपले या रोडचं देखील काम दाखवतो तुम्हाला. हे पहा, रोजच्या रोज अपडेट होत आहे, कारण लास्ट टाइम साईडने रोड होता, आता ब्रिजच्या खालून रोड तयार केलेला आहे. बस वगैरे इकडे बस स्टॉप आहे लेफ्ट साईडला मुरमाडचा समोरच. लेफ्ट साईडला बस स्टॉप, राईट साईडला तुम्ही नाशिक हायवेला कनेक्ट करू शकता. शहाड नाही, वाशिंद वगैरे साईडला. इकडून सरळगाववरून पण मुरमाडवरून पण जाता येतं. राईटला गेले की तुम्ही पुढे वाशिंदला जाता येतं, आणि नाशिक हायवे तो कनेक्ट करता येतो. खूप मोठा ब्रिज आहे हा. याने डायरेक्ट ज्यांना मुरमाडमध्ये थांबायचं नाही त्यांनी डायरेक्ट हायवेने जायचं, म्हणजे ट्रॅफिक देखील कमी होणार आहे मुरमाड शहरातलं. आणि इकडे खूप ट्रॅफिक व्हायचा रोडचं ज्यावेळी सुरुवात झाली होती कामाची त्यावेळी. आता तुम्हाला दोन्ही साईडचा रोड दाखवतो जो कंप्लीट झालेला आहे. आणि त्या रस्त्याची चांगली गोष्ट म्हणजे त्याला मध्ये डिवायडर येणार आहे मुरमाडपर्यंत. म्हणजे तुम्हाला ओव्हरटेक वगैरे इकडे कोणी करताना, म्हणजे 2 वे रोड आहे, 2 लेन जाण्यासाठी 2 लेन येण्यासाठी मोठा रोड ठेवलेला आहे. कारण या रोडवर भरपूर स्थानिक लोक पण आहेत मुरमाडवरून, जे कल्याणला जातात, अपडाऊन करतात. त्यामुळे बाईक वगैरे भरपूर असतात या रोडवर, आणि इतर लोकल गाड्या सुद्धा असतात. त्यामुळे 2 लेन ठेवलेले आहेत, जाण्यासाठी 2 लेन, येण्यासाठी 2 लेन. सध्या तर एकच लेनचं काम चालू झालेलं आहे इकडून साईडचं. हां, आता इथून इकडे राईट घेतलं की तुम्ही 2 लेनचं काम चालू झालेलं आहे. असा रोड पूर्ण तुम्हाला कल्याणपर्यंत भेटतो. आणि तुम्हाला बोललो मी, बाईकवाले वगैरे भरपूर असतात या रोडवर. खूप गर्दी असते इकडे. पॅच झालेले आहेत चालू इथे शहराच्या नजीक. बाकी थोडं पुढे गेले की तुम्हाला पुन्हा 4 लेनचा रोड आहे.
बा हा मोठा नदीवरचा जो ब्रिज होता खूप छोटा होता. एक लेन जाण्यासाठी होती, एक लेन येण्यासाठी होती. त्या रोडवर वन वे होता, म्हणजे फक्त नदी पुरता. आता बघ केवढा ब्रिज झालाय मोठा. हे बा या ठिकाणी टोल होऊ शकतो. मुरबाड नंतर थोडंसं पुढे आलं की तुम्ही टोल प्लाझा आहे या ठिकाणी. म्हणजे नक्कीच टोल लागणार आहे तुम्हाला जर तुम्ही या रोडचा, चांगल्या रोडचा वापर करताय. म्हणजे घाटात जो रोड झालाय त्याचा देखील टोल घाटाच्या जवळपास चालू होईल आणि तो असेल इथपर्यंत. हा हे बा रोड चांगले झाले की टोल येतो. टोल पण चालेल, पण एक रस्ता चांगला असेल तर तुमचा प्रवास वाचतो, वेळ वाचतो, सगळ्या गोष्टी आहेत. हे पा हे जे गाव आहे, या गावातून राईटला गेलं की तुम्हाला 8 ते 9 किलोमीटरवर टिटवाळा आहे. आणि टिटवाळ्याच्या पुढे तुम्ही थोडंसं या हायवेने आपला कल्याणच्या साईडने जर प्रवास केला थोडा, 1-1.5 किलोमीटर, 1 किलोमीटर, तर तुम्हाला जो हायवे आहे आपला विरार JNPT एक्सप्रेसवे तो भेटतो. त्याने तुम्ही पुढं डाव्या साईडला JNPT पनवेल साईडला जाऊ शकतात. त्याने जाणार आहे आत्ता आपण. आणि त्याचा मी तुम्हाला कसा झाला रोड, काय, अजून त्याचं काम चालू आहे पण बऱ्यापैकी झालेलं आहे. टोल प्लाझा येईल इथे. यस, आपण जेव्हा लेफ्ट घेतो तेव्हा लगेचच टोल आहे, कारण टोल बूथ वगैरे बसवलेलं आहे त्यांनी. तुम्हाला जर त्याचा वापर करायचा तर टोल द्यावा लागणार. आणि पुढे जर विरार JNPT विरार साईडला जायचं असेल तर तुम्हाला तिकडे पण टोल प्लाझा असणार आहे. पण याने काय होणार आहे, याने तुमचा वेळ वाचणार आहे. म्हणजे इकडून तुम्ही एक अर्ध्या पाऊण तासात तुम्ही पनवेलला पोहोचू शकता. जे की आधी वेळ जायचा तुमचा जवळजवळ 2 ते 2.5 तास. म्हणजे तुमचे जवळजवळ 2-2.25 तास वाचणार आहे. हे बघा आता लेफ्ट घेणार आहे आपण आणि इकडून जो एक्सप्रेस आहे समोर जो ब्ल्यू कलरचा दिसतोय तो एक्सप्रेस वे आहे. मोठा रोड आहे खूप. आणि लगेचच आता इकडे समोर गेले की लगेच टोल बूथ आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रोड वापराल, तुम्हाला यूज करायचा आहे, त्यावेळी तुम्हाला टोल भरावा लागणार आणि मग पुढे रोड वापरता येणार. आत्ता सध्या चालू झालेलं नाही त्यामुळं, पण वाहतुकीसाठी थोडा खुला केलेला आहे. मध्ये थोडीफार कामच देखील चालू आहेत. आता इथून बदलापूर जवळजवळ 25-1 किलोमीटर आहे. आता हेच अंतर आपण आपल्याला किती वेळ लागतोय हे यावरून कळेल तुम्हाला. फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात एवढं अंतर कव्हर करायला, कारण एकदम सुसाट रोड आहे. आणि इकडे तुम्हाला बोललं मी, प्रदूषण खूप येतात. धुकं पहा तुम्ही, खूप धुकं इकडे. हे पहा इकडून पनवेल 37 किलोमीटर, बदलापूर 20 किलोमीटर, मुंबई 80 किलोमीटर. म्हणजे मुंबईत जाण्याचा देखील तुमचा वेळ वाचणार आहे. आणि याच्यावर कारसाठी 120 किलोमीटरने तुम्ही प्रवास करू शकता. म्हणजे जो समृद्धीला आपला जो स्पीडचं लिमिट दिलं आहे तेच सेम लिमिट या रोडला देखील दिलेलं आहे. हा एक्सप्रेस वे हा पहा, एका साईडचा एवढा हा 5 लेन, 4 लेन बोलता येईल आणि 5वी लेन थोडी शॉर्ट आहे. तर ती साईड वगैरे थांबण्यासाठी जर काही इश्यू झाला, टायर वगैरे फुटला तर आता सध्या याचं काम चालू आहे थोडंफार. पण जेवढा झाला आहे रोड तो मी दाखवतोय तुम्हाला. बदलापूरपर्यंत चांगला झालेला आहे रोड. पुढे पनवेल बोगद्याचं काम चालू आहे बदलापूरच्या पुढे, त्याच्यामुळे हा अजून चालू झालेला नाही. ते पण प्रगतीपथावर काम चालू आहे. ते जसं बोगद्याचं काम होईल तसं एअरपोर्टच्या बाजूने हा तुम्हाला JNPT गाठता येईल, पनवेल गाठता येईल या रोडने. खूप मोठा रोड आहे बघा. पूर्ण जो समोरचा ब्रिज आहे त्याच्या खाली दोन्ही साईडचा रोड आहे. तुम्हाला एक रुंदीवरून लक्षात येईल की किती मोठा रोड आहे.
गाडीच्या वेगावर तुमचं इकडे कंट्रोल राहत नाही, त्याच्यामुळं थोडासा अंदाज घेऊन चालवा. कारण मोकळा रोड असला की आपण थोडं स्पीड इकडे पाहत नाही. हे बस समोर तुम्हाला स्पीडचा लिमिट आहे 120 कारसाठी आहे, बससाठी 100चा आहे आणि ट्रक्स वगैरे असेल तर 80चा आहे. जर बदलापूर किंवा या साईडला तुम्ही राहत असाल अंबरनाथ साईडला, तर याने तुम्ही पुढे नाशिक रोड सुद्धा त्याला देखील कनेक्ट करू शकता. सध्या चालू नाही आहे रोड, म्हणजे टोल प्लाझा चालू झालेला नाही, हायवे चालू नाही आहे, पण हा रोड जो आहे तो झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला नाशिक रोडला कनेक्ट करता येईल या रोडने. हाच पुढे रोड मागे विरार साईडने गेलात तुम्ही तर तुम्हाला समृद्धी जो हायवे आहे आपला त्याला कनेक्ट करता येईल. म्हणजे अशी कनेक्टिव्हिटी तयार केलेली आहे. जसं की आता समजा लातूर कल्याण हा हायवे होणार आहे, तो देखील या रोडला कनेक्ट करणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला मुंबईच्या बाहेर पडायला देखील सोपं जाईल आणि कनेक्टिव्हिटी चांगली होईल तुमची. सांगण्याचा उद्देश हाच. आपण राईटला इकडे डायव्हर्जन घेऊ, कारण आपल्याला बदलापूरला पुढे राईटला टर्न घ्यायचा आहे. केवढा रोड आहे तुम्हाला एक अंदाज येत असेल. इकडे काय खूप सुसाट जाणार आहेत गाड्या, पण सिमेंट रोड असल्यामुळे जास्त देखील फास्ट पळू नका, कारण टायर गरम होतात त्याच्यावर आणि अपघात होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळं ती थोडी काळजी घ्या. आपल्याला आता पुढे जाऊन राईटला जायचं आहे. ते पहा आलो आपण. हे 20 किलोमीटरचं अंतर आपण 5 ते 10 मिनिटात कव्हर केलं आहे. म्हणजे बा हे होतं चांगल्या रोडचा हा फायदा होतो, तुमचा वेळ खूप वाचतो आणि दुसरी गोष्ट गाडीचं नुकसान देखील होत नाही. टू व्हीलरवाले वगैरे सगळे या रोडचा वापर करतात. आणि हे आता बदलापूर आपण गाव जे आहे बदलापूर गाव तिकडे निघतो आपण. तिकडून तुम्ही पुढे बदलापूरला जाऊ शकता, पुढे परत याला देखील जाऊ शकता. पुढे तुम्हाला शिलफाटा असेल किंवा ठाणे डोंबिवली, तुम्हाला म्हणजे कल्याणला जाण्याची आता गरज नाही. कल्याणला खूप म्हणजे या रोडनं आपण त्या फाट्यापासून जर टोल बूथ घेतला, टोल रोडने आलो तर तुम्हाला कल्याणमध्ये गर्दीत जाण्याची गरज नाही. इकडून थोडीशी गर्दी कमी भेटू शकते तुम्हाला. त्याच्यामुळे एक विचार करा. आणि जर तुमचा या व्हिडिओ मागून जर फायदा झाला तर चांगली गोष्ट आहे. त्याचसाठी बनवलाय मी, की थोडी मदत होईल ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांसाठी. बदलापूर मुळगावचा परिसर आहे हा बदलापूर गाव. तर ठीक आहे, हाच व्हिडिओ दाखवायचा होता, त्यामुळे मी तुम्हाला दाखवला छोटासा एक. चला भेटू असंच पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा, प्रवास करत राहा. आणि हो, व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की. कारण काय होतं, तुमच्या एका लाईकमुळं मला नवीन व्हिडिओ बनवायला थोडीशी प्रेरणा मिळते आणि थोडंसं एक उत्साह येतो तुमच्या लाईक मुळे. एक लाईक करायचं फक्त तुम्हाला आणि सबस्क्राईब तर कराच. कारण चॅनलवर मी ट्रॅव्हल रिलेटेड सर्व गोष्टी अपडेट करत असतो. ट्रॅव्हल रिलेटेड असतील किंवा प्रवासात तुम्ही कुठे काय पाहू शकता, तुमचं फूड असेल, हे सर्व गोष्टी असतात. माहितीपूर्वक व्हिडिओ असतात सगळे आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी सबस्क्राईब करा. चला भेटू असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.